हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 3 जानेवारी 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता फ्रेंड्स, वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणच्या तानसेन महोत्सवात 1600 तबलावादकांनी एकाच वेळी तबलावादनाच्या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये केलेली आहे? उत्तर आहे ग्वाल्हेर येथे. तर ग्वाल्हेर येथे तानसेन महोत्सवात 1600 तबलावादकांनी एकाच वेळी तबलावादनाच्या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये केलेली आहे. उत्तर आहे ग्वाल्हेर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, तानसेन संगीत समारोह दरवर्षी डिसेंबर महिन्यात कोठे साजरा केला जातो? उत्तर आहे ग्वाल्हेर येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या कंपनीला ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे क्रॉम्प्टन ग्रीव्हज. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर आहे चिराग सेन यांनी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोठे पार पडली? उत्तर आहे गुवाहाटी येथे. पुढचा प्रश्न पाहूया. नामदाफा उडणारी गिलहरी जी अलीकडे चर्चेत होती ती कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आढळते? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश येथे नामदाफी उडणारी गिलहरी आढळते. उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेशबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. जिल्हे आहे 17. भाषा हिंदी इंग्रजी. राज्यपाल आहेत BD मिश्रा. मुख्यमंत्री आहे प्रेमा खंडू. तसेच स्थापना, अरुणाचल प्रदेशची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 रोजी झाली. विधानसभा जागा आहेत 60. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशाने 1 जानेवारी 2024 पासून ओपेक म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे? उत्तर आहे अंगोला. तर अंगोला या देशाने 1 जानेवारी 2024 पासून ओपेक म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर आहे अंगोला. तर अंगोला या देशाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. अंगोलाची राजधानी आहे लुआंडा. भाषा आहे पोर्तुगीज. राष्ट्रप्रमुख आहेत जोआलो लॉरेन्स. स्वातंत्र्य दिन पोर्तुगालपासून 11 नोव्हेंबर 1975 रोजी. चलन आहे क्वांझा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे चर्च ऑफ एपिफनी ज्याने अलीकडे सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी प्रतिष्ठित युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार प्राप्त केला आहे, कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे हरियाणा. तर चर्च ऑफ एपिफनी ज्याने अलीकडे सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी प्रतिष्ठित युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार प्राप्त केला आहे, त्या राज्याचं नाव आहे हरियाणा. तर हरियाणाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. हरियाणाची राजधानी आहे चंदीगड. मोठे शहर आहे फरीदाबाद. जिल्हे आहेत 20. भाषा आहे हिंदी आणि पंजाबी. राज्यपाल आहेत कॅप्टन सिंग सोळंकी. तसेच मुख्यमंत्री आहे मनोहरलाल खट्टर. स्थापना
11 जानेवारी 1966 विधानसभा जागा 90. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे इंडिया स्किल्स रिपोर्ट 2024 नुसार काम करण्यासाठी कोणते राज्य सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे? उत्तर आहे केरळ. तर इंडिया स्किल रिपोर्ट 2024 नुसार काम करण्यासाठी केरळ हे राज्य सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे. तर केरळबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. जिल्हे आहे 14, भाषा आहे मल्याळम, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री आहे पिनराई विजयन आणि विधानसभा जागा आहेत 141. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणत्या विद्यापीठाने मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी 2023 जिंकली? उत्तर आहे गुरु नानक देव विद्यापीठ. तर गुरु नानक देव विद्यापीठाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर गुरु नानक देव विद्यापीठाची स्थापना 1969 रोजी झाली. कुलपती पंजाबचे राज्यपाल असतात. तसेच कुलगुरू हे जसपाल सिंग संधू आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 2017 पासून स्टील आणि ॲल्युमिनियम सारख्या सामग्रीच्या आयातीवर युकेने लागू केलेल्या कार्बन कराचे नाव काय आहे? उत्तर आहे CBT म्हणजेच कार्बन बॉर्डर टॅक्स. CBT कार्बन बॉर्डर टॅक्स. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे हरियाणाने विजय हजारे ट्रॉफी 2023-24 मध्ये पराभूत करून विजय मिळवला. तर राजस्थानला पराभूत करून ही ट्रॉफी हरियाणाने जिंकलेली आहे. तर राजस्थानबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर राजस्थानची राजधानी आहे जयपूर, जिल्हे आहेत 33, भाषा आहे हिंदी, राजस्थानी, गुजराती. तसेच राज्यपाल आहेत कलराज मिश्रा, मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. पुढचा प्रश्न पाहूया. तसेच मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. त्याचबरोबर हरियाणाची स्थापना राजस्थानची स्थापना 1 नोव्हेंबर 1960 रोजी झालेली आहे. तसेच विधानसभा जागा आहेत 200. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे फॉर स्टार ऑफ डेस्टिनी हे नाव कोणत्या पुस्तकाचे नाव आहे? तर उत्तर आहे कोणाच्या पुस्तकाचे नाव आहे? तर उत्तर आहे जनरल MM नरवणे. फॉर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे जनरल MM नरवणे यांच्या पुस्तकाचे नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे भारताने कोणत्या देशातील 5 लिथियम ब्लॉकचे अन्वेषण आणि विकासाचे हक्क विकत घेतलेले आहे? उत्तर आहे अर्जेंटिना. तर अर्जेंटिनाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. अर्जेंटिनाची राजधानी आहे क्युनोस आयर्स, भाषा आहे स्पॅनिश, सरकार आहे अध्यक्षीय प्रजासत्ताक, चलन आहे पेसो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणत्या राज्याने देशातील पहिले AI शहर स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. कोठे? तर लखनौ येथे. तर उत्तर प्रदेश राज्याने लखनौ येथे देशातील पहिले AI शहर स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यातील पोलिसांनी गुन्हेगारी न्याय सुलभ आणि वेगवान करण्याच्या उद्देशाने मिशन इन्व्हेस्टिगेशन ॲट 75 दिवस हा उपक्रम सुरू केला आहे? उत्तर आहे बिहार पोलीस. तर बिहारबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. बिहारची राजधानी आहे पटना, जिल्हे आहे 38, भाषा आहे हिंदी, उर्दू, मैथिली, मागधी. तसेच
बिहारचे राज्यपाल आहेत लालजी टंडन, बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि बिहारची स्थापना 1912 रोजी झालेली आहे. त्याचबरोबर बिहार विधानसभा जागा आहेत 243 आणि विधान परिषद आहेत 96. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे भारतीय नौदलाच्या INS इन्फाळ या युद्धनौकेचे अनावरण कुठे करण्यात आले? उत्तर आहे मुंबई येथे. तर मुंबईचे महापौर आहेत किशोरी पेडणेकर, आयुक्त आहे इक्बाल चहल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे भारतीय नौदलाच्या INS इन्फाळ या युद्धनौकेचे अनावरण मुंबई येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर आहे राजनाथ सिंग यांच्या हस्ते. तर राजनाथ सिंग यांचा जन्म 10 जुलै 1951 रोजी झाला. ते भारताचे संरक्षण मंत्री. त्यांचा कालावधी आहे 30 मे 2019 पासून. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे अनावरण करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या INS इन्फाळ या युद्धनौकेची लांबी किती मीटर आहे? उत्तर आहे 163 मीटर इतकी लांबी आहे. तसेच INS इन्फाळ या युद्धनौकेचे वजन आहे 7400 टन, वेग आहे 30 मैल प्रति तास आणि लांबी आहे 163 मीटर. त्याचबरोबर भारतीय नौदलाची स्थापना 1934 रोजी झालेली आहे. ब्रीदवाक्य आहे शन 9 वरून. मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि सेनापती आहेत R हरिकुमार. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे भारतीय नौदलात सामील झालेल्या INS इन्फाळ या युद्धनौकेवर कोणते क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे? उत्तर आहे ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र INS इन्फाळ या युद्धनौकेवर तैनात करण्यात येणार आहे. उत्तर आहे ब्रह्मोस. तर ब्रह्मोस हे नाव कसे पडले ते पाहूया. तर ब्रह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा व रशियातील मोस्कवा या नद्यांच्या आद्य अक्षराने बनलेले आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.